एव्हरीवन, हॅलो. करायचं स्टार्ट. सगळ्यांनी पॉवर बी इन्स्टॉल केलंय? सगळ्यांनी? नाव काय तुझं? व्हॉट इज पॉवर बी? बोल बोल, पटकन बोल. व्हॉट इज पॉवर बी? हा, तूच. पॉवर बी इज बिझनेस इंटेलिजन्स. फक्त पुढे. ठीक आहे. सगळ्यांनी डेटा लोड केलाय? ओके. ऑनलाईन? ऑनलाईन? हॅलो, ऑनलाईन? आय एम ऑडिबल? सगळ्यांनी डेटा लोड केलाय पॉवर बी मध्ये ऑनलाईन? ट्रांसफॉर्म, हाँ बताता हूँ. ट्रांसफॉर्म टैब में जाना पड़ता. डेस्कटॉप पे दिखता ही नहीं ना डेटा. डेटा जो दिखता है सिर्फ पावर क्वेरी एडिटर में ही दिखता है. नहीं दिखता, कैसे दिखेगा डेस्कटॉप में? यूआई में जोमेटो का कोड दिखता है, जोमेटो का यूआई उसका बैकएंड कोड दिखता है. ऐसे पावर बी में सेम. तुम्ही जेव्हा डेटा लोड करता ना, जेव्हा ट्रान्सफॉर्म करता, जेव्हा क्लोज अँड अप्लाय करता, हा पॉवर बीआयचा डेस्कटॉप आहे. ओके. जसं तुम्ही झोमॅटो वगैरे ऑर्डर करता तर झोमॅटोचा जो बॅकएंड जो कोड रन होता तो दिसतो का तुम्हाला? नाही दिसत, फक्त यूआय इंटरफेस दिसतं ना. तसंच तुम्ही जो डेटा लोड करता तो बॅकएंडला दिसतो. बॅकएंड म्हणजे काय? माझं पॉवर क्वेरी एडिटर. इफ जो तो तुम्हाला बघायचा असेल, इथे ट्रान्सफॉर्म नावाचा टॅब आहे. ओके. इफ जेव्हा मी ट्रान्सफॉर्मवर क्लिक करेल, ओके, व्हॉट इज सेव नहीं किया आपने? फिर सेव नहीं किया होगा. ठीक है, देख लो बाद में. ओके, हम स्टार्ट करते हैं. ओके. फर्स्ट टॅब आहे पॉवर क्वेरी एडिटर. कशासाठी यूज करतो आपण? ट्रान्सफॉर्मेशन साठी. ओके. म्हणजे डुप्लिकेट्स व्हॅल्यू, नल व्हॅल्यूज, एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्मेशन असतं. ओके, त्यासाठी. स्क्रीन शेअर नाही केली सर. थँक्यू. सो हे माझं पॉवर क्वेरी एडिटर आहे. ओके. सो फर्स्ट टॅब आहे होम टॅब. होम टॅब मध्ये न्यू सोर्स आहे. ओके. न्यू सोर्स मधून आपण काय करतो? डेटा इम्पोर्ट करतो. ओके. मग त्यामध्ये लॉट्स ऑफ डेटाचे वेगवेगळे टाइप्स आहेत. म्हणजे एसक्यूएलचा डेटा आहे, टेक्स्ट सीएसव्ही डेटा आहे. ओके. देन रिसेंट सोर्सेस. रिसेंट सोर्सेस मध्ये तुम्ही जो डेटा इम्पोर्ट करता रिसेंटली, म्हणजे जे टेबल तुम्ही इम्पोर्ट केलंय तो शो होतो. एंटर डेटा म्हणजे कसं? जसं तुम्ही एक्सेल मध्ये एखादा टेबल क्रिएट करता, ओके, किंवा एखादा डेटा क्रिएट करता, तसंच आपण पॉवर बीआय मध्ये पण करू शकतो. ते कशा थ्रू? एंटर डेटा थ्रू. ओके. देन आहे डेटा सोर्स सेटिंग. ओके. आता हा माझा कॅलेंडर लुकअप टेबल आहे. ओके. आता जो माझा पॉवर कॅलेंडर लुकअपचा टेबल होता तो पॉवर बी एनएमडी मध्ये होता. ओके. अँड देन पॉवर बी मध्ये होता ऍडव्हेंचर वर्क्स डेटा कॅलेंडर लुक. ओके. मी याला काय करतो आता? कट करतो आणि डेस्कटॉपला पेस्ट करतो.
डेस्कटॉपला पेस्ट करतो. झालं इथं. ओके, आता जेव्हा मी पॉवर बी क्वेरी एडिटरला जाईल, ओके, ट्रान्सफॉर्म डेटा म्हणतो, इथं डेटाची फाईल दिसते का? मला नाही दिसत आहे. का? डेटा सोर्स सेटिंग काय होतं, इफ कधी तुमच्याकडे लॉट्स ऑफ फाईल येतात, ओके, कधी कधी काय होतं, आपल्याला परत डेटा फाईल इम्पोर्ट करायची असते तर तुमच्याकडून फाईल मिसमॅच होतात किंवा ह्या फोल्डरमध्ये दुसऱ्या फोल्डरमध्ये जातात. ओके, तेव्हा डेटा सोर्स सेटिंग यूज करतो. आता मी काय करणार, डेटा सोर्सवर क्लिक करणार, ओके, चेंज सोर्स म्हणणार, ओके, आणि जिथं तुमचा फाईल असेल, म्हणजे कोणत्या XYZ फोल्डरमध्ये तुमची फाईल असेल, ओके, तिथं जाऊन जस्ट मी त्याचा URL कॉपी करणार, जो पाथ असतो तो कॉपी करणार. आता माझ्या डेस्कटॉपवर आहे, जस्ट क्लिक करतो, ओपन करतो, ओके, अगेन रिफ्रेशवर क्लिक करतो, आला माझं कॅलेंडर लुकअपचा टेबल. ओके, तर डेटा सोर्स सेटिंग कशी यूज होते कळाली? कशासाठी? इफ तुमच्याकडून कधी फाईल मिसमॅच वगैरे झाली तर त्यासाठी आपण कोणती वापरतो? डेटा सोर्स सेटिंग वापरतो. ओके, देन मॅनेज कॉलम नावाचा एक टॅब आहे. मॅनेज कॉलम नावाचा टॅब काय करतं, तुम्हाला जे कॉलम पाहिजे ते ठेवतं, जे पाहिजे ते ठेवतं आणि बाकीचे रिमूव्ह करतं. आता मी काय करतो, मला फक्त कस्टमर की हवं आहे. ओके, सो मी काय करतो, कॉलम चूज करतो, रिमूव्ह कॉलममध्ये जातो, रिमूव्ह अदर कॉलम्स करतो. का? मला फक्त कस्टमर की नावाचा कॉलम पाहिजे. कधी कधी काय होतं, बाकीचे कॉलम्स नल असतात आणि एकच कॉलम इम्पॉर्टंट असतो, तेव्हा बाकीचे कॉलम तुम्हाला रिमूव्ह करावे लागतात. त्यासाठी मी मॅनेज कॉलम नावाचा टॅब यूज करतो. ओके, सो मी काय करतो, रिमूव्ह अदर करतो. झाले रिमूव्ह अदर. ओके, सो मॅनेज कॉलम नावाचं कळालं कशासाठी यूज करतो आपण, इफ तुम्हाला एखादा कॉलम पाहिजे किंवा नाही पाहिजे. कधी कधी काय होतं, काही कॉलम इम्पॉर्टंट असतात, काही कॉलम इम्पॉर्टंट नसतात. तो कॉलम सिलेक्ट करून तुम्ही बाकीचे रिमूव्ह करू शकता, किंवा एखादा पर्टिक्युलर कॉलमच तुम्हाला नाही पाहिजे, बाकीचे पाहिजे, तर इथं आहे ना रिमूव्ह कॉलम आहे, म्हणजे जो कॉलम सिलेक्ट कराल तोच रिमूव्ह होईल, बाकीचे राहतील. आणि अदर्स कॉलमवर जर क्लिक केलं तर जो कॉलम सिलेक्ट केलाय तो राहील, बाकीचे रिमूव्ह होतील. ओके, देन रोज नावाचा एक टॅब आहे. त्यामध्ये तुम्ही टॉप 5 रोज, टॉप बॉटम रोज और टॉप रेंज ऑफ द रोज, म्हणजे कधी कधी काय होतं, तुम्हाला टॉप 5 एम्प्लॉय फाइंड करायचे असतात, जसं तुम्ही SQL मध्ये केलं असेल, बॉटम 5 एम्प्लॉय फाइंड करायचे असतात. ओके, तसं ह्याच्यामध्ये इफ तुम्हाला जर फक्त टॉप 5 रोज दाखवायचे असेल तर कीप टॉप रोज नावाचा ऑप्शन सिलेक्ट करतो आपण. इफ बॉटम दाखवायचं असेल तर बॉटम, अँड इफ रेंज दाखवायची असेल, रेंज म्हणजे काय, 1 to 10, 10 to 20 ही रेंज आहे. ओके, त्यासाठी आपण रेंज नावाचा ऑप्शन यूज करतो. ओके, देन रिमूव्ह कॉलम मध्ये जर तुम्हाला डुप्लिकेट्स रिमूव्ह करायचे असतील तर हे रिमूव्ह टॅब मध्ये असतं. ओके, म्हणजे रोज टॅब मध्ये असतं. इथं एक रिमूव्ह डुप्लिकेट नावाचा ऑप्शन आहे. ओके, इफ कधी कधी काय होतं, लॉट्स ऑफ डुप्लिकेट्स व्हॅल्यू येतात. ओके, त्यासाठी आपण रिमूव्ह डुप्लिकेट्स नावाचा ऑप्शन यूज करतो. ओके, अँड देन सॉर्ट आहे, जस्ट असेंडिंग टू डिसेंडिंग और डिसेंडिंग टू असेंडिंग. ओके, देन स्प्लिट कॉलम. ओके, इफ माझा कॉलम आहे एक, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम माझं एकाच कॉलम मध्ये. ओके, माझा एक कॉलम आहे, त्यामध्ये फर्स्ट नेम आणि लास्ट नेम एकाच कॉलम मध्ये, बट ते मला जर डिफरंट पाहिजे असेल तर एकाच कॉलम मध्ये ठेवून काय फायदा नाही, मला डिफरंट पाहिजे, म्हणजे फर्स्ट नेम पण डिफरंट कॉलम मध्ये, लास्ट नेम पण डिफरंट कॉलम मध्ये, तर त्यासाठी स्प्लिट कॉलम नावाचा ऑप्शन आहे. ओके, त्यामध्ये बाय डिलिमिटर. आता बाय डिलिमिटर म्हणजे काय? ओके, आता हा माझा ईमेल ऍड्रेस आहे. ओके, ईमेल ऍड्रेस मध्ये मला फक्त John24 पाहिजे आणि @adventureworks.com नको, म्हणजे मला कंपनीचं डोमेन नकोय. त्या @ काय झालं, एक डिलिमिटर झालं. ओके, मग तिथून ते सेपरेट करते त्या नावाला, असं समजा @ हे डिलिमिटर आहे, तिथून ते सेपरेट करते त्या नावाला. ओके, तो डिलिमिटर @ नावाचा डिलिमिटर आहे. ओके, आता बघा, लेफ्ट मूव्ह केलं म्हणजे काय, डिलिमिटरच्या लेफ्ट साईड आहे ती फक्त राहील, राईट साईडची पूर्ण रिमूव्ह होऊन जाईल.
आता कधी कधी काय होतं, लॉट्स ऑफ कंपनी असतात आणि त्यांचे मल्टिपल डोमेन्स असतात, किंवा एकच कंपनी समजा त्यामध्ये 50 एम्प्लॉईज आहे आणि प्रत्येकाचा डोमेन सेम आहे. पण आता मला फक्त त्याचा नंबर आणि त्याची आयडी पाहिजे. काय पाहिजे? फक्त त्याचा नंबर आणि त्याची आयडी. मला त्याचं डोमेन राहून फायदा आहे का? काय फायदा नाही. कारण मला माहिती आहे तो त्याच कंपनीमध्ये, ओके, NMD नावाची कंपनी, तो त्याच कंपनीमध्ये, त्यामध्ये 50 एम्प्लॉईज आहे. जसं John24, हा काय झालं, जॉन त्याचं नाव आहे आणि 24 त्याचा आयडी. मला हेच रिक्वायरमेंट होती. सो मी काय केलं, स्प्लिट कॉलम मध्ये गेलो, बाय डिलिमिटर केलं चूज. ओके, बाय डिलिमिटर चूज केलं अँड मला माहिती लेफ्ट मोस्ट साईडला त्याचं नाव आणि आयडी, राईट हँड साईड पाहिजे का माझी? नाही पाहिजे. अँड डिलिमिटरच्या लेफ्ट साईड आणि डिलिमिटरची राईट साईड असं समजा. ओके, @ म्हणजे काय, तुमचा डिलिमिटर आहे. डिलिमिटरचे डिफरंट कॉमा झालं, अंडरस्कोर झालं, स्पेस झालं, हे सगळे डिलिमिटर असतात जे सेपरेट करतात व्हॅल्यूजला किंवा टेक्स्टला. त्याला आपण डिलिमिटर म्हणतो. ओके, देन डेटा टाईप, जसं मी तुम्हाला सांगितलेलं, सगळ्यांनी जेव्हा तुम्ही कॅलेंडर लुकअप इम्पोर्ट करताय तेव्हा एरर आलाय सगळ्यांना? कसं सॉल्व्ह केला? क्यों नाही किया? काय एरर आलाय? नाही आलाय एरर. आता मी जेव्हा हा कॉलम हे केलाय, ओके, तर आहे ना कधी कधी काय होतं, रिजनल सेटिंग्स असतात. आता आपल्या इंडियाची सेटिंग राहील. ओके, सो मी काय करणार, डेट कॉलम क्लिक करणार, युझिंग लोकल. ओके, युझिंग लोकलवर जेव्हा क्लिक करेल मी, टेक्स्ट डेटा टाईप मला कोणता ठेवायचा? डेट नावाचं कॉलम आहे, तर काय ठेवावं लागेल? डेट. ओके, सो मी ते इंग्लिश इंडिया दिसते, लोकल माझे इंडियामधलं इंग्लिश असं चूज करा. ओके, सो इथं इंग्लिश इंडिया, इंग्लिश इंडिया चूज केलं तर तो तुमचा एरर आहे ना, तो रिमूव्ह होऊन जाईल ऑटोमॅटिकली. बघितलंय सगळ्यांनी? आलाय एरर सगळ्यांना? आलाय ना? काय करायचं, लोकलमध्ये जायचं. कधी कधी रिजनल सेटिंग बाय डिफॉल्ट तुमच्या लॅपटॉप प्रमाणे ते वर्क करतं. ओके, रिजनल सेटिंग म्हणजे जी लॅपटॉपची रिजनल सेटिंग आहे त्याला ती वर्क करतं. सो काय करायचं, डेट कॉलमवर क्लिक करायचं, लोकलमध्ये जायचं. ओके, करा. आय थिंक सगळ्यांना एरर्स आले असेल, सॉल्व्ह करा पटकन. ओके, डेटा टाईप सिलेक्ट कोणता करायचा आहे? डेट नावाचा करायचा आहे. सो डेट करणार अँड जस्ट लोकलमध्ये इंग्लिश इंडिया. ओके, अँड देन ओके. AC लावता, गरम होते खूप. चालत नाही? कोणता रिमोट दाबा, बाहेरून बटन चालू आहे का? झालं सगळ्यांचा सॉल्व एरर? बाहेर बटन चालू आहे का बघ नाही का? ऑनलाईन लक्ष आहे. एरर्स असतील तुम्हाला जेव्हा तुम्ही कॅलेंडर लुकअप इम्पोर्ट करताल तेव्हा एरर्स येतो समथिंग. ओके, तो सॉल्व्ह करण्यासाठी मी आता दाखवलोय तुम्हाला. रिजनल सेटिंगचा एक एरर येतो. एव्हरीवन झालं? बाकीच्यांचे लॅपटॉप कुठे आहेत? लॅपटॉप कुठे आहे? घरी. अरे तुम्ही जेव्हा ऑपरेशन परफॉर्म करताल ना माझ्यावर, तुमची प्रॅक्टिस होईल, तुम्हाला पण कळतील गोष्टी प्रत्येक टॅब मध्ये काय आहे काय नाही. ओके, ऍट द एंड तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे, जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करता डेटा तेव्हा फर्स्ट इज पॉवर क्वेरी एडिटर इम्पॉर्टंट, सेकंड वन इज डेटा मॉडेलिंग. बाकीचं काय नाही, बाकीचं जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप आहे. ओके, झालं? मी जाऊ पुढे येऊ? ओके, देन सेकंड थर्ड वन इज यूज फर्स्ट रो ॲज अ हेडर्स. हे ऑप्शन काय करतं, कधी कधी काय होतं, इथं कॉलम नावाचं ऑप्शन कॉलम 1 येतं आणि खाली तुमचं जे कॉलमचं नेम आहे ना ते खाली येतं. ओके, सो मी काय करतो याला यूज फर्स्ट रो ॲज अ हेडर. म्हणजे काय करणार, हे 1001 आहे ना ते माझं वरती जाणार, हेडरला जाणार.
जेव्हा तुम्ही इम्पोर्ट केले असेल ना कोणतेही कॉलम, तेव्हा काय आलं असेल, वरती कॉलमचं नेम आलं असेल आणि ते जे आपले जे कॉलमचं नेम आहे ते फर्स्ट रोला गेलं असेल. ओके, सो काय कर, त्यासाठी मी काय यूज करणार, यूज फर्स्ट रो ॲज अ हेडर. ओके, देन मर्ज क्वेरी आहे आणि अपेंड क्वेरी. ओके, मर्ज क्वेरी म्हणजे काय, जॉईन बघितलंय तुम्ही, एसक्यूएल मध्ये जॉईन बघितलंय, सेम तसंच. म्हणजे कधी कधी काय होतं, डिफरंट टेबल आहेत, मला जॉईन करायचे. ओके, मला काय करायचे, जॉईन करायचे. सो मी त्यासाठी मर्ज क्वेरी नावाचा ऑप्शन यूज करणार. पुढे जाऊन डिटेल मी एक्सप्लेन करणारच आहे. ओके, त्यासाठी कोणता यूज करणार, मर्ज क्वेरी. मर्ज क्वेरी काय करतं, डिफरंट टेबल्सला जॉईन करतं. ओके, सो मग ते काय होतं, कॉलम इन्क्रीज करतं, राईट, नॉट रोज, कॉलम इन्क्रीज करतं. ओके, देन माझं सेकंड ऑप्शन आहे अपेंड क्वेरी. ओके, अपेंड काय करतं तुमचं, केव्हा काय माहिती का कोणाला अपेंड म्हणजे काय, एनीवन, लास्टला ऍड करतो. बट केव्हा ऍड करतो, कसं ऍड करतो लास्टला, म्हणजे इफ जर माझं स्ट्रक्चर डिफरंट असेल तर ते होईल अपेंड, टेबल स्ट्रक्चर. मागे एनीवन, इफ माझं टेबल स्ट्रक्चर डिफरंट आहे. ओके, माझ्याकडे 2 टेबल आहे, एक कॅलेंडर लुकअप आहे आणि एक सेल्स नावाचं टेबल आहे. ओके, आणि दोघांचं टेबल स्ट्रक्चर म्हणजे काय, कॉलम नेम डिफरंट. ओके, ते पूर्ण टेबल स्ट्रक्चर, तर ते 2 टेबल अपेंड होतील. माहिती मागे अपेंड केव्हा करतो माहिती का आपण, जेव्हा पूर्ण कॉलम स्ट्रक्चर म्हणजे पूर्ण टेबलचं स्ट्रक्चर हे सेम असेल तेव्हाच अपेंड होतं, अदरवाईज तिथं नल व्हॅल्यूज थ्रो होतं. म्हणजे जसं की आता माझ्याकडे सेल्स 20चा डेटा आहे. ओके, हे जर पूर्ण कॉलम स्ट्रक्चर बघा, देन सेल्स 2021चा डेटा आहे, देन सेल्स 2022चा डेटा आहे. ओके, हे अपेंड, हेच अशाच गोष्टी अपेंड होते. म्हणजे कधी जेव्हा पूर्ण टेबलचं स्ट्रक्चर सेम असेल तेव्हाच अपेंड होते, अदरवाईज ते नल व्हॅल्यू तुम्हाला थ्रो करतं. ओके, किंवा जर मी कॅलेंडर आणि सेल्सला अपेंड करायला गेलो ना, तर ते कॅलेंडर नुसार वर्क होणार. म्हणजे कॅलेंडरमध्ये एकच कॉलम आहे आपला, तर ते सेल्सला पण एकच कॉलम आहे असं ऍझ्युम करणार आणि एकच कॉलमची व्हॅल्यू रिटर्न करणार, अदरवाईज बाकीच्या कॉलमची नल और दाखवणार पण नाही. ओके, अपेंड कधी करणार मी, आता समजा माझ्याकडे 2020चा डेटा आहे, 21चा डेटा आहे आणि 2022चा डेटा. ओके, आता माझा मॅनेजर आला समजा आणि त्यांनी मला 2020चा सेल्स मागितलं. ओके, तर मी काय करणार, 2020च्या डेटावर जाणार, तिथं काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करणार आणि तिथून त्याला सेल्स शो करणार. ओके, परत आला मॅनेजर दुसऱ्या महिन्यात, परत तो काय म्हणला, मला 2021चा दाखव. तर मी काय करणार, परत 2021च्या टेबलमध्ये जाणार, तिथे शो करणार. परत आला 22चा दाखव, परत मी 22चा आला. तर अशा वेळेस अपेंड क्वेरी वर्क होते. ओके, सो मी काय करतो, अपेंड ॲज अ न्यू करतो. मला माहिती माझे किती 2 or more टेबल आहेत और 3 or more टेबल्स आहेत, तर जस्ट सिलेक्ट 2021. काय करतो, अपेंड करतो. जेव्हा मी लोड करेल, हे काय आलं पूर्ण, ठीक आहे, काहीतरी आलं असं, मिसमॅच झालं असं चुकून. तर काय दाखवत इथं, प्रत्येक इयरचा डेटा दाखवतोय. ओके, इथं तुम्हाला फक्त 20, 21, 22च दाखवेल. माझ्यामध्ये काहीतरी इश्यू असेल त्यामुळे 23, 24 बाकीचं दाखवते. ओके, फक्त तुम्हाला 20, 21, 22चा डेटा दाखवेल. ओके, म्हणजे एकाच फाईलमध्ये माझं सगळं स्ट्रक्चर आलं. म्हणजे इफ मला जेव्हा मॉडेलिंग करायचे असेल, म्हणजे जेव्हा एखाद्या टेबलची रिलेशनशिप बिल्ड करायची असेल, म्हणजे माझा सेल्स टेबल आहे आणि माझा एक सेल्स टेबल आणि थांबा, एक प्रोडक्ट टेबल आणि एक सेल्स टेबल आहे. ओके,
सो मी एका प्रोडक्ट टेबल आणि एका सेल्स टेबलला जेव्हा कनेक्ट करेल तेव्हा मला 2020चा पण डेटा मिळेल प्रोडक्ट वाईज, 21चा पण मिळेल, 2022चा पण मिळेल. दरवेळेस तुम्हाला जी फाईल येईल कनेक्ट करायची गरज आहे का? नाही. ते कशामुळे इझी झालं? अपेंडमुळे. ओके. बट आता मॅनेजर प्रत्येक महिन्यात येतो आणि मला नवीन नवीन फाईल्स देतो. ओके. काय येतो तो? प्रत्येक महिन्यात येतो आणि मला नवीन नवीन फाईल्स देतो. मग तुम्ही काय करणार? दरवेळेस अपेंडला जाणार, अपेंड ॲज अ न्यू करणार आणि अपेंड करणार. राईट. हे थोडं हेक्टिक नाही होणार का? म्हणजे तो दररोज येईल, दररोज फाईल देईल, दररोज येईल, दररोज फाईल देईल. राईट. सो त्यासाठी आहे डायनॅमिक अपेंड. ओके. सो मी काय करणार? होम टॅबमध्ये जाणार. ओके. आता मला माहिती माझा सेल्स डेटा कुठे आहे. ओके. जे आत्ता आपण बघितलं ते स्टॅटिक अपेंड. ओके. तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारतात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टॅटिक अपेंड अँड डायनॅमिक अपेंड. ओके. सो मी काय करणार? न्यू सोर्समध्ये जाणार. आता मला माहिती कुठे आहे माझा डेटा प्रेझेंट. मोरमध्ये जाणार. सांगू शकता आपण चूज केलेलं आहे काय ह्याच्यामधलं काहीतरी, ह्या टाईप मधला कोणता तरी एक टाईप सिलेक्ट केलेला आपण. CSV नाही. ओके. अजून एनीवन? स्टार्टिंगला दाखवलेलं मी, फर्स्ट लेक्चरला दाखवलेलं अपेंडचं. विसरले काय? नाही. एक्सेल का? मी फोल्डर सिलेक्ट करणार. ओके. फोल्डरवर गेलो, कनेक्ट केलं. मला माहिती माझं कुठं आहे. ओके. कुठं? पॉवर बाय NMD ॲडव्हेंचर वर्क डेटा. त्याला राईट. काय करतो? ट्रान्सफॉर्म करतो. ट्रान्सफॉर्म केलं. आता काय करणार मी? नेम टॅबवर इथे एक ॲरो दिसतंय त्याच्यावर सिलेक्ट करणार आणि इथे टेक्स्ट फिल्टर नावाचा ऑप्शन आहे. ओके. कोणता? टेक्स्ट फिल्टर. टेक्स्ट फिल्टरवर जाणार आणि कंटेंट्स म्हणून एक बटन, कंटेंट्सवर क्लिक करणार. ओके. आता मला कोणता डेटा आहे? मला माहिती सेल्स डेटा आहे. तर मी काय करणार? सेल्स डेटा. ओके म्हणतो. इथे एक नवीन टेबल क्रिएट झाला ऑटोमॅटिकली. त्याला फक्त जस्ट डिस्क्राईब करतो. इथं 2 ॲरो दिसतात ते, त्याच्यावर क्लिक करतो. ह्यातून परत मी काय करतो? इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. पुढे सांगणार आहे एक्स्ट्रॅक्शन ट्रान्सफॉर्मेशन आपलं उद्या होणार आहे. सो त्या जेव्हा इयर एक्स्ट्रॅक्ट करेल मी, जेव्हा इयरवर क्लिक करेल आला सगळा डेटा एकदाच. ओके. काय डेटा असेल ॲक्च्युली मला का माहीत नाही का शो करतंय. बट तुम्ही जेव्हा लोड मोडवर क्लिक करता ना तेव्हा फक्त तुम्हाला 2020, 21 आणि 2022चाच डेटा मिळेल. ओके. डिफरंट फाईल. आता मी काय करतो? त्या फोल्डरमध्ये ना 2025चा डेटा टाकतो. ओके. समथिंग दुसरा कारण की सगळे डेटा आला आहे माझ्याकडे. 2300 काय करतो? कट करतो. ह्या टेबलमध्ये माझा आहे प्रेझेंट सगळा डेटा. सो इथं जस्ट पेस्ट करतो.
आला 2300. पॉवर एडिटरला जातो, होम टॅबमध्ये जातो आणि देन रिफ्रेशवर क्लिक करतो. टू थ्री झिरो झिरो. काय होईल जेव्हा तुम्ही फोल्डरमध्ये फाईल प्रेझेंट करतात ना, इफ समजा मॅनेजर आलाय, ओके, त्यांनी लॉट्स ऑफ फाईल दिलाय तुम्हाला, फक्त त्या जो फोल्डर कनेक्ट केला आपण किंवा डायनॅमिक अपेंड करून केलंय, ओके, तो जो फोल्डर असेल तिथं जाऊन फक्त पेस्ट करायचा आहे. जेव्हा तुम्ही पेस्ट करताल आणि इथं रिफ्रेश बटनवर क्लिक करताल ना, इथं डेटा शो होईल तुम्हाला आणि तिथं 2020चा पण दिसेल, 21चा पण दिसेल, 22चा पण दिसेल आणि जी तुम्ही रिसेंट फाईल तिथं इम्पोर्ट केली किंवा जी पेस्ट केली तो पण दिसेल. काय आलं मागे? नाही काय आलं? काय डाऊट आहे? बोल ना. काय नाही का ते तर सांग. कळते तुम्हाला? कळते सगळं. बोल ना, काय डाऊट काय तो विचार. मग डाऊट काय नाही, मग कळत काय नाही ते सांग मला आधी. हा, काय चालू आहे ते काय नाही, लक्ष नाही का? अजून एनिवन ज्यांना कळालं नाही असे आहेत कोण? बिंदास बोला. मागे कळतंय? कळतंय का नक्की? बिंदास सांगा. इफ नसेल कळत, फास्ट होत असेल तर ते पण सांगा. फास्ट होतंय का? बरोबर चाललोय? स्लो होतंय? तुला का नाही कळत रे? बर ठीक आहे, लेक्चर संपू दे मग येतो माझ्याकडे. बरोबर, मग बघू आपण. बोल. काय आलं? डायनॅमिक अपेंड, स्टॅटिक अपेंड आणि डायनॅमिक अपेंड कसं करायचं तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यू जातात ना तेव्हा विचारतात तुम्हाला, ओके, किंवा ऑपरेशन डायरेक्ट परफॉर्म करून दाखव म्हणतात. इफ ह्या माझ्या फाईल आहेत तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टॅटिक अपेंड अँड डायनॅमिक अपेंड हा क्वेश्चन विचारणार आणि सेकंड विचार की ऑपरेशन परफॉर्म करून दाखव. ओके, ओके. देन माझं सेकंड टॅब आहे ट्रान्सफॉर्म नावाचा टॅब. ओके, ग्रुप बाय माहिती सगळ्यांना? काय करतो ग्रुप बाय? कधी यूज करतो आपण ग्रुप बाय? ओके, म्हणजे माझा एखादा एम्प्लॉय असेल आणि त्याचे सॅलरीज वाढतात, राईट, मंथली मंथ वाढतात, बट मला ते एकाच मध्ये शो करायचं, तेव्हा मी काय करणार? ग्रुप बाय यूज करणार. ओके, देन यूज फर्स्ट राईज आपण हेडर बघितलं. ओके, देन ट्रान्सपोज. ट्रान्सपोज काय करतं? जर माझा हा कॅलेंडर लुकअप आहे, जेव्हा मी ट्रान्सफरवर क्लिक करेल त्याने काय केलं? रोला कशामध्ये कन्वर्ट केलं? कॉलमला. आणि अगेन ट्रान्सपोजवर क्लिक करतं, ते काय करतं? रोजला काय कशामध्ये कन्वर्ट केलं? कॉलमला. सो ट्रान्सपोज काय करतं? रोला कॉलम मध्ये आणि कॉलमला रो मध्ये कन्वर्ट करतो. देन रिप्लेस व्हॅल्यू नावाचा एक ऑप्शन आहे. ओके, आता कधी कधी काय होतं, बाकीचा डेटा इम्पॉर्टंट आहे एका रो मधला, बट तिथं नल म्हणून काहीतरी मेन्शन आहे, बट बाकीचा जर डेटा इम्पॉर्टंट आहे, सो मी काय करणार? त्याला एखाद्या व्हॅल्यूने रिप्लेस करणार. ओके, मग इथं मी काय करणार? व्हॅल्यू टू फाइंड करणार नल अँड रिप्लेस विथ 0. तुम्हाला ज्यांनी काही रिप्लेस करायचं त्यांनी, अँड जस्ट ओके वर क्लिक कर. ओके, स्प्लिट कॉलम झालं. ओके ओके ओके. आता ट्रान्सफॉर्मर मी ना एक हे करतो, ओके, एक ऑपरेशन परफॉर्म करतो. आता मला ह्याच्यातून आहे ना इयर एक्सट्रॅक्ट करायचं. ओके, सो मी काय करतो? इयर एक्सट्रॅक्ट करतो. इयर एक्सट्रॅक्ट केलं, जे काही ट्रान्सफॉर्मेशन झाले ते ह्याच कॉलम मध्ये झालंय, बट आता मला जर डेट वाईज इन्फॉर्मेशन हवी असेल तर, सेल्स वाईज इन्फॉर्मेशन म्हणजे सेल्सची जी इन्फॉर्मेशन आहे ती डेट वाईज हवी असेल तर,
ओके काय काय जेव्हा मी ट्रान्सफॉर्म नावाचा टॅब यूज करतोय आणि जेव्हा एखादं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतोय किंवा परफॉर्म करतोय, जे काही ट्रान्सफॉर्मेशन होईल त्या पर्टिक्युलर कॉलमलाच हे होईल. ओके, मी काय केलं ह्याच्यातून इयर एक्स्ट्रॅक्ट केलं, म्हणजे मला इयर वाईज सेल्स हवा होता. ओके, सो मी काय केलं, कॉलमवर गेलो, इथं डेट नावाचा ऑप्शन आहे, तिथून इयर एक्स्ट्रॅक्ट केला. जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालं ते विदिन द कॉलम झालंय, ह्याच कॉलम मध्ये झालंय. राईट, नवीन कॉलम क्रिएट करतोय का त्यासाठी नाही करते, मग इथं डेटाचा लॉस होण्याची शक्यता जास्त आहे. इफ मला जर डेट वाईज इन्फॉर्मेशन हवी होती सेल्सची, ती मला मिळणार का ह्या थ्रू? नाही मिळणार, फक्त इयर थ्रू मिळेल. ओके, बट जेव्हा मी ऍड कॉलम मध्ये जाईल आणि अगेन डेटला सिलेक्ट करतो आणि इथं इयर एक्स्ट्रॅक्ट करतो, इथे इयर एक्स्ट्रॅक्ट झालं, पण जे काही त्यांनी ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म केलंय ते एका नवीन कॉलम मध्ये परफॉर्म केलंय. ओके, सो मला डेट वाईज पण इन्फॉर्मेशन मिळते आणि इयर वाईज पण इन्फॉर्मेशन मिळते. ओके, सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम? इन ट्रान्सफॉर्म जे काही तुम्ही ऑपरेशन परफॉर्म कराल त्या पर्टिक्युलर कॉलम मध्येच ऑपरेशन परफॉर्म होणार. ओके, त्या पर्टिक्युलर कॉलमलाच तो अफेक्ट करणार. बट जेव्हा मी ऍड कॉलम यूज करतोय तेव्हा तो काय करणार, जे ऑपरेशन परफॉर्म करतोय और जी रिझल्ट व्हॅल्यू आहे ते एका नवीन कॉलम मध्ये शो करणार. ओके, इंटरव्ह्यूचा फेमस क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऍड कॉलम अँड ट्रान्सफॉर्म? ओके, सांगू शकता मागून? नाही का रे, झोप येते काय सगळे? हो तूच. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऍड अँड ट्रान्सफॉर्म? Online, anyone? What is the difference between add and transform? Hello, online. Hello, online. नाही तू सांग. त्याला सांगतोय. मागे कळालं सगळ्यांना डिफरन्स? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम? ऑनलाइन क्लियर आहे? ईयर में डेटा टाइप डेट कैसा होगा? ईयर क्या है? वोल नंबर है ना, तो उसके लिए टैक्स लिखना पड़ेगा. नहीं डायनेमिक नहीं होगा. उसके लिए एक पर्टिकुलर डेट का फॉर्मेट ही है. एक डेटा टाइप चेंज करना है ना, तो डेट का एक पर्टिकुलर फॉर्मेट है, उसके हिसाब से करना है. नहीं होता वो एक्सेल में होता है क्या? एक्सेल डिफरेंट है थोड़ा. ऑनलाइन क्लियर है? ऑनलाइन यस. ट्रान्सपोज मध्ये होतं. हा, रोला कॉलम मध्ये कन्वर्ट करतं आणि कॉलमला रो मध्ये कन्वर्ट करतं, ते ट्रान्सपोज झालं. ओके, हा शिकवलं का? ओके ओके, ठीक आहे. देन माझा फोर्थ कॉलम आहे, व्ह्यू नावाचा एक टॅब आहे. ओके, आता तुम्हाला हे जे काय ऑपरेशन दिसतं ते का, ओके मी जस्ट त्याला हे करतो
अनसिलेक्ट करतो. इफ जेव्हा तुम्ही एक्सेल मध्ये एखादा डेटा इम्पोर्ट करता, ओके, तेव्हा तुम्हाला इफ एरर फाइंड करायचे असेल किंवा एनिथिंग डुप्लिकेट्स फाइंड करायचे असेल, तेव्हा इथं असं शो नाही होत, असा सिम्पल टेबल शो होतो, राईट. जेव्हा तुम्ही पॉवर बी मध्ये डेटा इम्पोर्ट करता, ओके, आणि व्ह्यू टॅब मध्ये जाता, तेव्हा एक कॉलम क्वालिटी नावाचा ऑप्शन आहे. इथं शो होतोय मला सगळं, व्हॅलिड किती, एरर किती, एम्प्टी किती. माझ्यासाठी इझी होतंय की मी एरर्स लवकर फाइंड करू शकतो, राईट. सो व्ह्यू काय करतात, तुमच्या एक कॉलमची क्वालिटी डिफाईन करतं. ओके, क्वालिटी मीन्स काय, एरर्स, एम्प्टी व्हॅल्यूज, व्हॅलिड्स किती, हे डिफाईन करतं. ओके, हे बघा. आता जेव्हा मी टॉप, इथं काय होतं माझ्या, बघा इथं एक ऑप्शन आहे टॉप 1000 रोज. ओके, जर मी हा सिलेक्ट ठेवला तर मला एरर्स काय शो होतोय का? बाय डिफॉल्ट काय होतं, पॉवर बी ना टॉप 1000 रोजच्या रिलेटेड डेटा शो होतो. इफ त्यामध्ये एरर्स असेल तर तो एरर शो करणार, अदरवाईज नाही. सो जेव्हा तुम्ही डेटा लोड करता तर खाली एक ऑप्शन आहे कॉलम प्रोफाइलिंग बेस्ड ऑन 1000 रोज हे. ओके, देन एंटायर डेटा सेट, ऑलवेज चूज एंटायर डेटा सेट. जेव्हा मी एंटायर डेटा सेटला चूज केलं, इथं एरर शो झाला, राईट. कळतंय कळतंय व्ह्यू टॅबचा इम्पॉर्टन्स. कॉलम प्रोफाईलचे डिफाईनच नाही झालं तर तुम्हाला प्रत्येक एरर फाइंड करावं लागेल, जसं तुम्ही एक्सेलमध्ये करता. बट इथं पॉवर बी मध्ये इझी झालंय. जस्ट तुम्ही काय करणार, व्ह्यू टॅबमध्ये जाणार, कॉलम क्वालिटीला चेक करणार. कॉलम क्वालिटी कळते ह्याच्यावरून. ओके, क्लिअर. जर मी 1000 रोजला जेव्हा सिलेक्ट करेल ना, तेव्हा मला काही एररच नाही शो होते. बट जेव्हा मी एंटायर डेटा सेटला सिलेक्ट करेल ना, तेव्हा एरर शो होते. ओके, आता इथे काहीतरी डिस्ट्रीब्युशन दिसतं. ओके, 1000 डिस्टिंक्ट अँड 1000 युनिक. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टिंक्ट अँड युनिक? एनीवन? Anyone? What is the difference between distinct and unique? Okay. Make sure the rows मध्ये duplicates नाही. Unique make sure की row मध्ये duplicates नाही. आणि distinct मध्ये Thank you. What is the difference between distinct and unique? साईडचा कुठे आहे, झोपला? Anyone? Online, anyone? What is the difference between distinct and unique? डिस्टिंक्ट काय करतं, फक्त डिस्टिंक्ट म्हणजे युनिक व्हॅल्यूज रिटर्न करतं. ओके, बट युनिक नावाचा कॉलम आहे ना, तो फक्त त्या कॉलमच्या रिलेटेड युनिकनेस शोज करतो, व्हॅल्यू रिटर्न करत नाही. ओके, डिस्टिंक्ट काय करतं, तुम्हाला एक युनिक व्हॅल्यू रिटर्न करतं. आणि डिफरंट जे डिस्टिंक्ट व्हॅल्यू आहे ते युनिक व्हॅल्यू रिटर्न करतं. बट युनिक फक्त त्या कॉलम रिलेटेड एक युनिकनेस शोज करतो. ओके, काय करतो, युनिकनेस शो करतो, तिथं रिटर्न्स व्हॅल्यू होत नाही एनिथिंग. ओके, कळतंय. देन टूल्स टॅब आहे, ह्याच्यात आपण यूज नाही करत. अँड देन हेल्थ टॅब. ओके, सगळ्यांना टॅब्स क्लिअर आहे, कुठे कुठे कोणता ऑप्शन आहे, काय ऑप्शन आहे, कोणता ऑप्शन कशासाठी वर्क करतो? एनीवन डाऊट्स काही?
डिस्टिंग मतलब क्या, डिस्टिंग जब हम रिटर्न करते हैं तो वो एक वैल्यू रिटर्न करता है, डिस्टिंग वैल्यू रिटर्न करता है, मीन्स यूनिक वैल्यू। जैसे आप एसक्यूएल में लिखते थे इफ मल्टीपल एम्प्लॉयज हो गए तो आप क्या लिखेंगे, डिस्टिंग स्टार फ्रॉम एम्प्लॉयज, राइट। तो वो क्या करता है, एक डिस्टिंग वैल्यूज रिटर्न करता है। बट यूनिकनेस क्या करता है, सिर्फ वो कॉलम का यूनिकनेस शो करता है, वो कोई वैल्यू रिटर्न नहीं करेगा। काय काय कॉलमचं काय दाखवतं? फक्त युनिकनेस आहे, ते कॉलमचं युनिकनेसचं व्हॅल्यू दाखवतं, म्हणजे स्ट्रक्चर दाखवतं का? स्ट्रक्चर, त्या कॉलमचं स्ट्रक्चर, त्या कॉलमच्या स्ट्रक्चरमध्ये किती व्हॅल्यूज आहेत वगैरे नाही का, त्यामध्ये युनिक किती, डिस्टिंग किती, एवढंच शो करतो। एक कॉलम में वैल्यू यूनिक भी होगा, डिस्टिंग भी होगी। डिस्टिंग मतलब ऐसे समझो, डिस्टिंग की यूनिक है, बट डिस्टिंग रिटर्न कर सकता है वैल्यू, बट यूनिक नहीं कर सकता। ओके नाही कळत आहे का? सेट मधनं डुप्लिकेट नोट्स करतो, काय काय रिझल्ट सेट मधनं डुप्लिकेट नोट्स समजा एका कॉलम मध्ये सेम नावाचे एम्प्लॉई येते, म्हणजे आदित्य संगीत आणि शाळा असेल, आणि आपण त्याच्यावर डिस्टिंग अप्लाय केलं ना तर ते फक्त आदित्य रिलेटेड, राईट दाखवणार राईट। आता क्लिअर, म्हणजे असं लक्षात ठेवा, इफ माझ्याकडे एक बाईक नावाची कॅटेगरी, ओके, माउंटेन बाईक नावाची कॅटेगरी आहे, ओके। तर माउंटेन मध्ये काही काहीतरी प्रकार असतील, ओके। सो माउंटेन ते काय करणार, त्याला युनिकनेस शो करणार। बट जेव्हा मी डिस्टिंग यूज करेल ना, तेव्हा फक्त मला एक माउंटेन बाईक एवढंच रिटर्न करणार, म्हणजे फक्त माउंटेन। ओके क्लिअर? आता काय आलं, व्हॉट इज डिस्टिंक्ट अँड व्हॉट इज युनिक। गुड। मागे व्हॉट इज द यूज ऑफ ट्रान्सपोज? येस, ऑनलाईन स्क्रीन नाही दिसत आहे, अरे कनेक्शन लॉस्ट। ठीक आहे, ते प्रॉब्लेम असेल, नेटवर्क तर आहे स्ट्रॉंग, ठीक आहे।